निर्णयात भेसळ आधीच झाली होती। नार्वेकर दिल्लीवरून फिक्सिंग करून आले, पण यात शिंदे तरले नाही तर बुडाले। ठाकरेंना घेरलं गेलंय, महाराष्ट्र पाहतोय, म्हणूनच शिंदे अजून गुंतले। ताकद आणि सत्तेच्या जीवावर मॅनेज तर केलं, पण जनतेला मॅनेज कसं करणार? शिंदेंच्या फेवरमध्ये विषय आला, म्हणूनच शिंदेंना जिंकल्याचा भास। पण खरा विषय ठाकरेंनी केलाय। राहुल नार्वेकर हे भाजपाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे निर्णय हा बायस पद्धतीने होणार यावरती आधीच शिक्कामोर्तब झालाय। रात्रीतून बरीचशी सूत्र हल्ली होते। भाजप हायकमांडने निर्णय आधीच दिलेला होता आणि त्यामुळे आता जो काही राहुल नार्वेकर निर्णय वाचतील तो फक्त आणि फक्त स्क्रिप्टेड असेल, असा आरोप राहुल नार्वेकरांवर आधीच झालेला आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार म्हणजेच एकनाथ शिंदे सहित 16 आमदार अपात्र होणार नाहीत, तर ठाकरेंचे 14 आमदार अपात्र होतील, अशी जी आहे ती चर्चा एकीकडे आधीच सुरू होती। त्यामुळे जे घडलंय त्यात वेगळं पण काही नाही। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना एकापेक्षा एक मात दिलेली आहे। पक्ष, चिन्ह आणि अपात्रतेचा निर्णय ही शेवटच्या आशेचा किरण सुद्धा उद्धव ठाकरेकडून एकनाथ शिंदे यांनी हिसकावून घेतलाय। त्यामुळं ताकद आणि सत्तेच्या जीवावरती हा निर्णय झालाय, असा आरोप ठाकरे गटाचे नेते करतायत। पण एक गोष्ट लक्षात घेतली तर महत्त्वाचं असंच असणार की 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागतायत। आताचा हा निर्णय जर एकनाथ शिंदे यांच्या फेवरमध्ये फिरलेला दिसतोय, तर त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रचंड सहानुभूतीची लाट तयार होणार आहे। अर्थात जनमानसांमध्ये उद्धव ठाकरेंचा केविलवाना चेहरा समोर येणार आहे। उद्धव ठाकरे सरळ मार्गे गेले म्हणून यांच्या हातकड्यांमध्ये अडकले, असे आरोप जे आहेत ते आता एकनाथ शिंदेंवरती सुद्धा होऊ शकतात। 2024 ला सुद्धा उद्धव ठाकरेंनी ज्या मतदारसंघांमध्ये सभा लावली त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, इतकं वारं फिरवण्याची ताकद सध्या ठाकरेंमध्ये निर्माण होणार आहे। कारण म्हणजे ठाकरेंप्रती पुन्हा एकदा उफाळून आलेली सहानुभूतीची लाट। शेवटी कायदेशीर मार्गाने उद्धव ठाकरे हे गेले। सुप्रीम कोर्टाच्या फेरी फटक्यामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून ते अडकलेत। राहुल नार्वेकर निर्णय काय देतील याची अपेक्षा आधीच होती, पण न्यायानेच आपल्याला न्याय मिळेल यामुळे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला। शरद पवार आधीच सांगत होते, कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकू नका, या निर्णयाला येण्यासाठी वर्षानुवर्ष जातील, तोपर्यंत तुम्ही मूव्ह ऑन करा। पण उद्धव ठाकरे यांनी सत्याच्या आणि सरळ मार्गाने जाण्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हाती हे फळ आलंय, असं देखील आता चर्चा ज्या आहेत त्या ठाकरे नेत्यांमध्ये सुरू आहेत। एकंदरीत बघितलं तर ठाकरेंनी आता पक्ष आणि चिन्हाचा विषय सोडूनच दिला पाहिजे, नव्या उमेदीने उभं राहिलं पाहिजे आणि 2024 ला लोकसभा असो किंवा विधानसभा असो, ठाकरेंच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा होताना दिसेल। एवढंच या काय आहे की नाही या सगळ्या घडामोडींचं तात्पर्य। त्यामुळे आजच्या घडीला शिंदे हे ताकदीच्या जीवावरती जरी विन ठरलेले असले तरी मात्र ठाकरे ही जनतेच्या ताकदीवरती विनर म्हणूनच घोषित होतील, असं देखील आता या प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू झाली। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।